मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात कॅबिनेट बैठकीनंतर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। 10 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। समन्वय समितीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। उमेश, काय नेमका हा सगळा चर्चेचा भाग होता? सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहामध्ये ही बैठक जी आहे कॅबिनेट बैठक पार पडली। मात्र त्या बैठकीनंतर स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये जे प्रोटेस्ट झालं, जैनजींनी जे प्रोटेस्ट केलं, त्यानंतर अभिजित तिपके राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी शाळांना भेट देतोय। खास करून ज्या सरकारी शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्याची नेमकी काय परिस्थिती हे जाणून घेतो आणि प्रसार माध्यमांच्या देखील समोर आणतो। ती अवस्था आपल्याला अत्यंत बिकटही दिसते। त्यामुळे याबाबत काहीतरी लवकर निर्णय घ्यायला पाहिजे। या सगळ्या संदर्भात जे आहे ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मध्ये चर्चा झालेली आहे। कारण शिक्षण विभागावरती लक्ष द्यायला पाहिजे। तर 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी जे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक घेतली होती। जवळपास 3.5 ते 4 तास ही बैठक घेऊन राज्यभरातल्या शिक्षण व्यवस्था कशी सुधारता येईल या संदर्भातली बैठक घेतली होती। त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। आणि यासोबतच आज सायंकाळी जी समन्वय समितीची बैठक आहे ती देखील अत्यंत महत्वाची आहे आणि त्याबाबत देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली आहे। त्यामुळे 10 मिनिटं झालेली चर्चा अत्यंत महत्वाची होती आणि तीच चर्चा पुढे समन्वय समितीच्या बैठकीत देखील होऊ शकते। कारण राज्यातला जो शिक्षण विभाग आहे किंवा जी संपूर्ण राज्यातली जी शिक्षण व्यवस्था आहे ती कुठे ना कुठे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह काँग्रेस जनता पार्टीकडून उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे या शिक्षण व्यवस्थेत प्रचंड बदल होणे आवश्यक आहे आणि या संदर्भात काही महत्वाची पावलं उचलली जात आहेत का? त्यानंतर आता या सगळ्या चर्चा असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या किंवा आज समन्वय समितीची बैठक होईल, त्यानंतर काही पावलं उचलली जात आहेत का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। ठीक आहे उमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।